नमस्कार सर्वांना. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अंडा ग्रेव्ही किंवा अंडा करी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. तुम्ही बघू शकता इथे मी लसूण, टोमॅटो, कांदा, लाल मिर्च आणि अद्रक घेतली आहे आणि कोथिंबीरही मी कट करून घेतली आहे. त्यानंतर इथे 3 टेबलस्पून तेलाचा वापर करणार आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. छान असं परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कांदा इथे परतला आहे. आता एका प्लेटमध्ये कांदा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण टोमॅटो फ्राय करून घेणार आहोत. इथे टोमॅटोही फ्राय करून झाले आहेत. ते आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि इथे मी लसूणही भाजून घेते. लसूण आणि अद्रक भाजून घेते. सर्व साहित्य आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीला छान चव येईल. आता इथे लाल मिरच्याही भाजून घेत आहे. तुम्ही तिखट किती वापरता त्याप्रमाणे तुम्ही इथे लाल मिरच्या घेऊ शकता. तुम्ही बघू शकता सर्व प्रकारे इथे मी भाजून घेतला आहे. आता मिक्सर जारमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. तर इथे सर्व मी मिक्सरमध्ये टाकते. आता आपण फोडणीसाठी तेल घालणार आहोत. 2 लवंगा वापरते आहे मी आणि तेजपत्ताही आपण घालणार आहोत. तुम्ही मिरे अजून खडे मसाले टाकू शकता. आता आपण वाटून घेतलेलं वाटण घालणार आहोत. वाटण छान प्रकारे परतून घ्यायचं आहे. ते बघू शकता छान असं वाटण लालसर झालंय. यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून मी परत एकदा मिक्स करून घेते. यानंतर आपण मसाले घालणार आहोत. लाल तिखट, गरम मसाला आणि हळद इथे मी वापरते. टाकून आपल्याला छान प्रकारे मिक्स करायचं आहे. यानंतर आपण वाटणाचंच पाणी वापरणार आहोत जे मिक्सरमध्ये आपण काढलं होतं. थोडंसं पाणी घालून आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही आपली भाजी. परत एकदा मी पाणी घालते. आता आपल्याला आकाराने पाणी घालून छान असं उकळून घ्यायची आहे भाजी. मी इथे 2 लोकांसाठी बनवते आहे. तुम्ही
तुमच्या मेंबरनुसार आकार घेऊन बनवू शकता. कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालणार आहोत. इथे आपण आता झाकण घेऊन उकळी आणणार आहोत भाजीला. तर आपल्याला बॉईल अंडे फ्राय करायचे आहेत. त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घातलं आहे, गरम करून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि आपण अंडे इथे फ्राय करून घेणार आहोत. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण छान परतवून घेणार आहोत त्याला. वरतून मी मीठ घालते आहे. थोडंसं लाल तिखट, अंड्याला तुम्ही चॉप असे कट मारायचे आहेत मध्ये मध्ये. मी साईडला असे कट मारून घेतले आहे, तुम्ही बघू शकता. येथे आपली अंडा ग्रेव्ही तयार झाली आहे. खूप छान अशी लालसर कलरही आला आहे आपल्या अंडा ग्रेव्हीला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.